असलेला हा सामना आपण पाहू शकतात. आमच्या समोरच पप्प्या खारीक हँडसम क्रिकेटर अँड लेजंड क्रिकेटर. ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होत असते त्याचप्रमाणे मात्र खेळाडूंची ओळख त्याच्या खेळीप्रमाणे होत असते. आणि भिवंडी तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना कित्येक वर्ष पप्प्यांनी मात्र आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने भुरळ घातली ती प्रतिस्पर्धी संघांवर. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. खूप सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल त्यांना. खूप अथक परिश्रम अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला 4 चांद लावले गेलेत आणि आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ जे मिळवून देण्याचं काम केलं आहे त्या सर्व आयोजकांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. आदरणीय सन्माननीय गोकुळजी कचेर नाईक माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री देवराज कचेर नाईक सरपंच ग्रामपंचायत कारिवली तसेच वन मॅन शो आदरणीय सन्माननीय निलमजी नाईक साहेब महाराष्ट्र बॉक्स लंगडी असोसिएशन अध्यक्ष आपण पाहू शकतायत. तसेच किशोरजी नाईक राजू नाईक शैलेशजी नाईक या सर्वांचं मनपूर्वक आभार. महेश अर्थातच भोळा पाटील पप्प्या खारीक समीर तांगडी लैलेश नाईक रोहन नाईक हार्दिक पाटील प्रज्योत पाटील ऋतिक म्हात्रे लवेश नाईक देवेश नाईक पंकज म्हात्रे अजय म्हात्रे या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि टॉस बॉक्समध्ये जर आपण नजर टाकली तर माननीय श्री बबनजी पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख रांजननगर सरवली पाडा यांचंसुद्धा धन्यवाद. या आपण मॅचकडे वळणार आहोत. दोन संघांमध्ये एक कडवी लढत कडवा संघर्ष चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध अस्तित्वाची लढाई ही मैदानाच्या आतमध्ये. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. पहिला चेंडू मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. जो नकल चेंडू आपण पाहिला होता मात्र माननीय श्री बबनजी पाटील टॉस बॉक्स आपण पाहतोय शिवसेना शाखा प्रमुख राजानगर सरवली पाडा यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर भागवत यांचा. हेमंत यांना समजलं नाही. एका साईडला संजय. आज लेजंड खेळाडूंचा भरणा असलेले सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांनी भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे आपल्या जीवनामध्ये हार जीत चढ उतार आणि खास करून जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केल्या असे खेळाडू आज पाहायला मिळतात. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला गेला होता. फक्त चेंडूला दिशा दिली गेली. जंटल पुश केलं गेलं आणि यावेळेला एक धाव येत असताना कारण जेव्हा एक धाव येते ना तेव्हा तुमचे होप्स वाढतात. हे आपण सातत्याने पाहायला मिळतं. एक एक रन्स खूप मायने राखतं क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं आहे आणि एक एक धावेने होप्स तुमचे वाढत असताना पाहायला मिळतात. हेमंत यांच्या बॅटमधून एक धाव येते आणि संघाला घेऊन जात आहेत एक या धावसंख्येवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं बंधन अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पहिला बॅकफुटला गेला इंटू द गॅपमध्ये खेळला गेला आहे परंतु ते तिथपर्यंत झुकले नाहीत आणि चेंडू सीमारेषा पार. चेंडू फरार चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रोशन आणि तसेच आपण पाहतोय राहुल यांच्या माध्यमातून डीजे वाजंत्र पाहायला मिळतं. संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं कारण आजकाल माणूस खूप थकलेला असतो थोडंसं फर्स्टेड असतो आणि अशा वेळेला संगीताची गोडी असणं खूप गरजेची गोष्ट असते आणि ते श्रवण इंद्रियांपर्यंत ते संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. त्यांनासुद्धा धन्यवाद असेल. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ 3 चेंडूचा झाला आहे आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो गावदेवी स्पोर्ट्स स्पाय हा संघ आपण पाहू शकतायत. त्याला 2 हात करताना आपण पाहतोय गावदेव चौथ्या डुंग्या हा संघ आपण पाहू शकतायत. प्रतिम बॅकफुटला जाऊन बॅटचा ब्लेड ओपन जरूर केलं गेलं होतं मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. फ्लॅटेड चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडू अचानक थोडीफार कुठेतरी यावेळेला मदत मिळाली ती खेळपट्टीची आणि ही खेळपट्टी मात्र खूप छान पद्धतीने बनवली गेली. कधी खेळपट्टी ही फलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी खेळपट्टी ही मात्र गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. अशी अनुसरून खेळपट्टी मात्र पोषकदायक खेळपट्टी बनवली गेली. 5 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला ओरपी चेंडू तो ऑफ साईडला इंटू द गॅपमध्ये खेळला गेला. चेंडू मात्र यावेळेला ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. गुड शॉट के चौकार.
5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 9. 9व्या धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. इनकटर चेंडू होता आणि खूप चांगल्या प्रकारचा शरीराचा वेध घेत चेंडू मात्र यावेळेला पहिलं षटक कंप्लीट झालं ते भागवत यांचं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा या फलकावर. या पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 2 चौकार आले आणि 1 सिंगल आणि 3 चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहेत भागवत यांच्या गोलंदाजीवर. अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले भागवत. आणि पहिलं षटक मात्र यावेळेला 50-50% आपल्याला पाहायला मिळालं. 9 धावा आल्यात आणि पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स स्पाय हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जमेची बाजू काय आहे तर 2 फलंदाज अजूनपर्यंत शाबूत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्टार्ट अगदी चांगली झाले परंतु येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल, काय रणनीती असेल, काय गेम प्लॅनिंग असेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालं गेलं आहे. कारण दोन्ही संघाचे ग्रामीण भागातील हे खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे पाठीराखे ग्रामस्थ मंडळी या दोन्ही संघाला पाठिंबा देण्यासाठी जे या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि नाईक परिवारातर्फे आपलं पुन्हा एकदा धन्यवाद. पहिलं षटक 9 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत अशोक आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडकडे आपण पाहू शकतायत तर फलंदाजी करण्यासाठी हेमंत. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. घड्याळ जवळजवळ 3 वाजलेले आहेत. आज आपण उशिराने सामन्याला सुरुवात झाले. जवळजवळ आपण विचार केला तर 1.25 तास ते 1.5 तास आपण उशिराने चालतोय शेड्यूलनुसार. ते फक्त टायमिंग कव्हर करणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. डे नाईट स्पर्धा असली तरी सुद्धा आपला शेड्यूल जो आहे तो वेळेवर पार पाडला पाहिजे. अशोकचा हा चेंडू मात्र यावेळेला मिस टायमिंग झाला आहे. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू मात्र ऑफ साईडला निघून जातोय. अर्थातच शॉर्ट मिड ऑफला एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर दुसऱ्या धावेत रूपांतर केलं गेलं आणि 2 धावा येत असताना गावदेवी स्पोर्ट्स स्पाय संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 11 या धावसंख्येवर. एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते के ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. भरपूर संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि कला कौशल्य आपलं या ठिकाणी या कालवारच्या क्रीडानगरीमध्ये दाखवण्यात यश मिळवलं. कारण क्रिकेट आहे, खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्लेइंग 11मध्ये जागा जर तुम्हाला पक्की करायची असेल तर तुम्हाला परफॉर्मन्स देणं उत्तम आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु चेंडू आणि फळीचा समन्वय झाला नाही. पंच मात्र हळूहळू वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या जर आपण पाहिली यस पंच दर्शवत आहेत की यस बाद होताना आपण पाहू शकतात. अजिम हमदुल्ले मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत. तर एका साईडला वाईटचा इशारा दिला गेला आणि धावसंख्या 12 रन्स 12 धावा. स्वर्गीय कृष्णाई नाईक व स्वर्गीय कचेर नाईक यांच्या स्मरणार्थ जय बजरंग व वीर बजरंग कारिवली आयोजित के ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची. या स्पर्धेची 1 वर्षाने आतुरतेने तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. म्हणून चांगलं खेळणं खूप गरजेची गोष्ट असेल. कारण 1 वर्ष म्हटलं की तिथे 365 दिवस आले. 365 दिवस आले तिथे 52 आठवडे आले. 52 आठवडे म्हटले की 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. म्हणजेच 1 वर्ष परिपूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. म्हणून या क्रिकेटच्या क्रीडानगरीमध्ये तुम्हाला के ट्रॉफी 2021मध्ये लढावं लागणार आहे. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. तुम्हाला पळावंच लागणार आहे, कारण थांबला तो संपला. धर्मेश जी तांगडी कुठेही असतील तर प्लीज आपण संपर्क साधा आयोजकांशी. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु यावेळेला बाईजच्या स्वरूपात पंच या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहू शकतायत गावदेवी स्पोर्ट्स स्पाय हा संघ. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर रिदम यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून मिळतोय गोलंदाजाला अशोक यांना. यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा मात्र वाईटचे इशारे वारंवार येत असताना एक चांगला सुंदर चेंडू तर एक वाईट अशा पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. एका साईडला उमेश मुकादम यांना आपण पाहू शकतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आहे. धावसंख्या 14, 14 धावा.
यावेळेला चिप शॉट पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावतोय. तत्पूर्वी वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतायत, फेकी करतायत आराम के साथ. खेप पट्टीवर 2 धावा निघून येत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय गावदेवी स्पोर्ट्स पाय. हा संघ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर. यावेळेला खोलवर चेंडू तो ऑन साईडला जरूर खेळला गेला आहे. चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड. स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. आणि एक एक धाव इथे मायने राखत असताना मात्र एक धाव तिथे 2 धावांत रूपांतर केलं आणि दुहेरीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय ते फलकावर 18 या धावसंख्येवर. समाजसेवक म्हणून पायच्या गावामधील अनमोल रत्न पाहायला मिळतात उमेश मुकादम. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. हा चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव हॅटकॅप परिधान करणारे मात्र फेकी करतायत. स्वैर फेकी होते त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी 2 धावा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, परंतु पाहता पाहता सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं ते संजय यांना आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. 2 धावा येतात आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा. ट्वेंटी रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप सुंदर आणि सुशोभित अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जे स्वप्न होतं ते सत्यात साकारताना के ट्रॉफी 2021 डे नाईटची ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. आयोजन म्हटलं की खाऊ गोष्ट नसते, मात्र प्रत्येक गोष्ट विचार विनिमय करून प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि ते मात्र कारिवलीच्या आयोजकांकडे आहे. म्हणूनच ही स्पर्धा एक फक्त के नाव नाही आहे तर ब्रँड तयार झाला आहे, तो के ट्रॉफी 2021. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला चेंडू मात्र निघून जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू पाहता पाहता वेगाने फार निघून जातोय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता स्वर्गीय बजरंग नाईक व स्वर्गीय युवराज नाईक स्टँडकडे सलामी देताना चौकार. नावाचं वादळ या कालवार क्रीडा नगरीमध्ये घोंगावताना पाहायला मिळतं. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर गावदेवी स्पोर्ट्स पाय या संघाची 34 धावा. विजय भोये पाये या ठिकाणाहून मात्र शुभेच्छा. पाये या संघासाठी आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेला त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा, 34 रन्स
विवेक, आपली जबाबदारी काय आहे, आपल्यामध्ये क्षमता काय आहे हे दर्शवत असताना आता मात्र यावेळेला आपण पाहतो हा चेंडू खूपच बाहेर असल्याकारणानं पंच वळतात, वाईटचा इशारा करतायत, धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 रन. हे आहे प्रेशर, दबाव आणि दबावाला मात्र यावेळेला न जुमानता जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळतील ना त्यावेळेला त्या क्रिकेटचा आस्वाद तुम्हाला 100% मैदानाच्या आतमध्ये मिळेल. 35 लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स पाय पंचांकडे दात, बॅटचं एज अँड टेकन, स्पोर्ट्समॅनशिप या ठिकाणी दाखवत असताना मिस्टर विवेक फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम आपल्याला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. खूप सुंदर आणि 40+ न्यू 40+चं हे क्रिकेट आज खूप पुढे जाताना आपण पाहू शकतायत. आज नवतरुणांना प्रेरणास्थान बनले ते 40+चे खेळाडू, कारण त्यांची फिटनेस आणि त्या फिटनेसच्या जोरावर आतापर्यंत क्रिकेटपासून अलविदा करत नाही आहेत, तो छंद जोपासतायत. ही खूप महत्त्वाची भूमिका पुन्हा एकदा न्यू 40+च्या खेळाडूंना, संघांना मानाचा मुजरा असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35 रन्स, 35 धावा, 2.3. चेंडूचा खेळ झाला विश्वनाथ यांच्या हातखंडामधून. चेंडू फेकून झाले ते 3. एक त्यामध्ये वाईटचा इशारा आला होता पंचांच्या द्वारे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, अतिशय ग्लॅमर या खेळाला, जे आज निव्याच्या चेंडूने भिवंडीमध्ये पूर्णपणे सैराट आणलंय. टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि हे सर्व अभिमानास्पद गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळं सुंदर आयोजन, नियोजन केलं जातं. हे सर्व श्रेय त्या आयोजकांना जातं, कारण रात्रंदिवस मेहनत करताना जेवढा वेळ ते फॅमिलीला देत नाहीत तेवढा वेळ ते मैदानाला देत असतात, म्हणून त्यांना मानाचा मुजरा आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु वाईटचा इशारा, आउटसाईड दिले. एक स्टंप. पंच वळतात हळूहळू, वाईटचा इशारा करतात, धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ॲक्युरेट 36 धावा. 36 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. थोडंसं लांबलचक षटक पाहायला मिळतं का, कारण आतापर्यंत 5 चेंडू विश्वनाथ यांच्या हातखंडामधून हाताळले गेले, त्यामध्ये 3 चेंडू व्यवस्थितरित्या मात्र हाताळले गेले, त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली गेली. यावेळेला पहिला ऑन साईडला फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलं जातं इन टू द गॅपमध्ये. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसवतोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी इझिली डन केल्या जातात या 22 यार्डच्या खेळपट्टीवर. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 38 धावा. दिनेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. एक हरहुन्नरी खेळाडू आहेत, पाहायचं आहे आज संघाला मात्र खूप मोठी गरज असेल ती मात्र फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. विश्वनाथ पुन्हा एकदा आपल्या रिदमसहित गोलंदाजी करताना. यावेळेला पाहिलं पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडू मात्र हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फेकी करतायत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 39 धावा. चेंडू फेकून झाले ते 5 तिसऱ्या षटकातील आपण पाहू शकतायत. सुंदर मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल, भूमिका काय आहे हे मात्र या ठिकाणी दर्शवले गेले. अगोदरच खेळण्याचा मनसुबा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही आहे. चेंडू सरळ निघून जातो. यावेळेला आपण पाहू शकतायत षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या सरासरीने 39 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा KK ट्रॉफी 2021. यानंतर होणारा सामना नाना स्पोर्ट्स टेमघर आणि विलास स्मृती रहानाळ दोन्ही संघाचे कर्णधार. हा पहिला कॉल असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. तर आपण दोन्ही संघाचे कर्णधार जर रेडी असाल तर आपण प्लीज टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. धावसंख्या 39. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा. अशा पद्धतीने मात्र आपण पाहू शकता 15 धावा अशा पद्धतीने आपण पाहू शकतायत.
पहिल्या गडी बाद 12 धावांवर, दुसरा गडी बाद 20 धावांवर, 15ची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती आणि तदनंतर मात्र यावेळेला सुरळीतपणे आपण पाहू शकतात बॅटची एज घेऊन चेंडू मात्र त्या ठिकाणी पाठीमागे निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40 धावा. फोर्टी रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. सोजन आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिला ऑन साइडला फटका चांगला आहे, दमदार फटका पाहायला मिळतोय. चेंडूवर केलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि उमेशच्या बॅट मधून आलाय हा के षटकार. व्हॉट अ शॉट. जबरदस्त प्रहार केला गेला, बिग ब्लास्ट ज्याला म्हटलं जाईल. आणि या षटकाराने उमेश मात्र कॉन्फिडंटली पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय. या षटकाराने धावसंख्या गावदेवी स्पोर्ट्स स्पाय या संघाची 46 वर जाऊन पोहोचली जाते. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब केला आणि या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर षटकारांत कन्वर्ट केलं गेलं. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 46 धावा. खूप छान पद्धतीने खेळ सुरू आहे. मिस्टर उमेश यावेळेला आपण पाहू शकता उमेश मुकादम. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाने कमबॅक केलंय. यष्ट्यांच्या वरून चेंडू मात्र यावेळेला निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतायत. एकदा पॅडवर जाऊन चेंडू आदवतोय, खेळपट्टीवर राहतोय. एकदा घेण्यापासून वंचित राहतील का? यस. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट. मात्र सांघिक मिळते विकेट. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा. नाना स्पोर्ट टेमगड संघाचे कॅप्टन आणि विलासमती रानर संघाचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चालू सामन्यातील पहिली इनिंग जेव्हा संपेल नक्कीच आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय किशोरजी नाईक आणि आस्था नाईक यांच्या शुभ हस्ते. थँक्यू व्हेरी मच. 46 रन, लॉस ऑफ 4 विकेट आपण पाहतोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष राहिला आहे आणि या 2 चेंडूवर पूर्णपणे नजरा आहेत ड्रेसिंग रूममधून की मोठ्या अपेक्षा असतात. जेव्हा शेवटचं षटक मात्र मार्गस्थ असताना त्यावेळेला मात्र चर्चा चाललेली असते की या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर एक आपण फायटिंग टोटलकडे वाटचाल करू. या एक्सपेक्टेशनला खूप मात्र महत्त्व दुजोरा दिला जातो, परंतु त्यासाठी तुमची कॉन्फिडंट लेवल खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी मात्र यावेळेला आपण पाहतोय दिनेश. यावेळेला मात्र ऑन साइडला पॉवर जनरेट केली, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. आपण पाहतोय 52 धावा फलकावर. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये दिनेश धुमाळ यांच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पॉवर जनरेट केली होती. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. ह्या वेळेला चेंज ऑफ पेस, नकल चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूची तुम्हाला आजकालच्या काळामध्ये उत्क्रांती करावी लागणार आहे. जर तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर अशा प्रकारचे चेंडू मात्र हाताळावेच लागणार आहे. तर लेग बायचा इशारा येतो. दरम्यान एकदा वर्जित केली जाते आणि पहिला डाव समाप्ती. अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 धावा. 53 रन्स, 54 धावांचं लक्ष्य असेल. त्यामध्ये मात्र उमेशने चांगल्या प्रकारचा खेळ केला. प्रथम जर आपण पाहिला तर संजयने चांगल्या प्रकारचा खेळ साकारला, 14 धावा केल्या. तदनंतर जर आपण पाहिला उमेश यांनी मात्र आतापर्यंत जर विचार केला तर चांगला खेळ दाखवला. विवेकने 10 धावा केल्या, 4 धावा मात्र आपण पाहिल्या तर दिनेशाच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अशा प्रकारचं हाफ मॅच. चला, दोन्ही संघाचे कर्णधार नाना स्पोर्ट्स टेमगर आणि विलास स्पोर्ट्स रहानाळ या पण टॉस बॉक्समध्ये आमचे प्रतिनिधी आहेत. साथी समालोचक त्या ठिकाणी जाऊया थेट टॉस बॉक्समध्ये, त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतील. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स मित्र, आपण मान्य श्री बबनजी पाटील शाखा प्रमुख राजनगर सरवलीपाडा जे स्वतः नीलमजी नाईक यांचे सासरेभाऊ आहेत, ज्यांच्या नावाने हे टॉस बॉक्स पाहतोय.
या टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित आहोत. पुढील 2 संघामध्ये सामना होणार आहे. नानास्पोर्ट टेमघर विरुद्ध विलासमोती राणाल. विजयजी चौधरी आणि सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील या 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. चला, विलासमोती राणाल संघाचे कॅप्टन सन्माननीय किशोरजी नाईक तसेच आस्था नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सेंट्रलला राहा. दीपक भोईर आपण या. चला मित्र हो, आपण पाहत आहेत A1 ट्रॉफी के ट्रॉफी 2021. काल आपण बघितला ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम, त्यानंतर सिटी एमर्जिंग दोन्ही क्रिकेट पाहिलं. आज मात्र नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा महासंग्राम. सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील, कार्याध्यक्ष गणेशजी केनी, उपाध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष आणि सचिव सहसचिव यांच्या माध्यमातून नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या स्पर्धेचा जर विचार केला तर ही नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने 34 स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा झाली होती चाचणी स्पर्धा, त्यानंतर कान्हई पाये संघाची स्पर्धा, त्यानंतर दमन चषक 2021 आणि आता मात्र आपण पाहतोय के ट्रॉफी 2021. वेलकम दीपकजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वात प्रथम या ठिकाणी टॉसची मी ओळख करून देईल. एका बाजूला गोकुल नाईक आणि देवराज नाईक, एका बाजूला के ट्रॉफी. सन्माननीय किशोरजी नाईक साहेब, मी आपल्या हस्ते ही टॉस करणार आहे, कॉल करून करणार आहे. नानास्पोर्ट टेमघर संघाचे कॅप्टन कॉल करणार आहेत. गोकुल नाईक असं म्हणणं आहे. येस, तेच पडलेलं आहे. आस्था गुड लक. चला, पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जा. दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला असतील. नानास्पोर्ट टेमघर संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेले आहे. काय निर्णय? शतरक्षण. टिपिकल क्रिकेट कंडिशन आपण पाहत आहेत. अतिशय रम्य वातावरण आणि 40+ क्रिकेटसाठी खास करून एक चांगलं वातावरण आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. दमन चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती, मात्र नशिबाचा भाग होता. आपला संघ सुपर 12मध्ये पोहोचला नव्हता. इथे कशा प्रकारे कामगिरी कराल? इथे आम्ही पुढे जाण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. इथे आले तेव्हा काय वाटले? नीनमजी नाईक आणि जय बजरंग कारिवली, वीर बजरंग कारिवली संघाने हे जे नियोजन केले त्याविषयी काय वाटलं? अतिशय सुंदर आहे. खेळायला खूप मजा येईल. इथे चांगलं आहे. 40+ क्रिकेटमध्ये नेहमीच मोठ्या स्पर्धा आपल्याला खेळायला मिळतात. इथे मोठी स्पर्धा खेळायला मिळते, काय वाटतंय? चांगलंच असते. म्हणजे 40+ बोलला म्हणजे एन्जॉय. चांगलं चांगलं. येस, एन्जॉय करा. पहिली मॅच. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा असतील. दीपक भोईर, टॉस हरलात, किती महत्त्वाची होती टॉस आम्ही फलंदाजीच घेतली असती, जिंकली असती तर. मात्र आता ही फलंदाजी करायची. आता ही फलंदाजी कर. दमन चषकामध्ये चांगली कामगिरी केली, मध्ये कुठे ना कुठे गोलंदाजी, तुम्ही सुद्धा गोलंदाजी केली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये खूप फरक पडला. गोलंदाजी एक सुमार दर्जाची झाली. मात्र इथे गोलंदाजीमध्ये काहीतरी बदल होईल. इथे चांगला बदल व्हायलाच पाहिजे आणि बदल करणार. अध्यक्ष साहेबांचा संघ म्हटला की या संघाच्या मागे ब्लेसिंग खूप असते, खूप अपेक्षा असतात या संघाकडून. सर्वच 40+च्या आपल्या प्रेक्षकांना कशा प्रकारे खेळ करणार? चांगल्या प्रकारे खेळ करायचा प्रयत्न असतो आमचा प्रत्येक वेळी, पण कुठे ना कुठेतरी थोडासा मार खातो आम्ही. जर आता आम्ही जाता सुधारायचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न आमचे चालूच आहेत. प्रॅक्टिसला तर सगळे लोक पोरं येतात, सगळे पोरं येतात, पण प्रॅक्टिसला जर बघायला गेलो तर बाउंड्रीच्या बाहेर मारतात, पण मॅचला काय होतं कामाला ते काय कळत नाही. कडे बघता जायला लागेल असं वाटतंय. नीट बघत बघा कुठला तरी चांगला. मात्र या स्पर्धेविषयी काय वाटतंय? जय बजरंग कारिवलीला तर धन्यवाद देतो, कारण आयोजन नियोजन एकदम सुपर केलेलं आहे आणि खेळायला खरोखरच इथं मजा येणार आहे. आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्र, 40+चा हा महासंग्राम. नानास्पोर्ट टेमघर संघाने टॉस जिंकले, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विलासमोती राणा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे समालोचक ओमकार शेट्टे उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. ज्ञानेश्वर चिकणे यांनी
प्रमोदजी शेडगे. वेलकम ऑल ऑफ यू. जाऊया मैदानाकडे जिथे रंगतोय आज कालिका माता क्रीडा नगरी कारवार या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये एक ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धेचे आपण साक्षीदार आहोत. की जे मी म्हणेल आपलं भाग्य प्रमोद दादा, अजय दादा आणि आता चिकणे देखील आपल्यासोबत जॉईन झालेत आणि सध्या आज स्कोरर आपल्यासोबत सकाळपासून राहुल दादा तांगडी. बॉल हवा था डाऊन दी बॉल, गोलंदाज बॉल अँड कॉट. धक्का लागलाय. पहिला फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय गावदेवी डुंगे आणि बाद होणारे फलंदाज होते अशोक बाजालेत. पहिली सफलता गोलंदाजाच्या खात्यामध्ये. टार्गेट या मॅच मध्ये सेट झालाय 54. म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स पाये कदाचित कॅरेबियन प्लेयर्सला घेऊन उतरली का काय अजय दादा, कारण मागचे काही सामने 30, 32, 34 मॅक्झिमम 40 हे टार्गेट अपेक्षित होतं. मात्र त्याचं कारण देखील आता बाउंड्री थोडीशी जवळ देखील आली आहे. टेनिस बॉल मध्ये हा देखील फार मोठा इम्पॅक्ट पडतो. शकील गुड्डी सर त्याकडे देखील लक्ष आपल्याला टाकावं लागेल. त्या रन्स बनत जातील, त्या धावा हित जातील आणि 54 देखील बनल्या जातील का, हा सध्या फार मोठा प्रश्न आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे. फुल टॉस लोवर होत अगदी गुडघ्याच्या खाली. लोवर फुल टॉस ना फार घातक चेंडू आहे जिथे विकेट देखील मिळण्याची चान्सेस फार मोठी असते. तुमच्या बॅटमधनं जर त्या चेंडूच्या मेरिटनुसार तुम्ही खेळले तर धावा येण्याची संधी देखील मोठी असते. जयेश बॉलर आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मेल फक्त एकेरी धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं टीम पुढे सरकती आहे. स्कोर कार्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 2. कैलास, अशोक, प्रवीण हे फार मोठी आशेची किरण राहिली आहेत गावदेवी डुंगे टीम साठी. अपेक्षा असतील स्ट्रायकर एंडला बॅटिंग साठी सज्ज. फलंदाज अशोक, प्रवीण आले. आता यष्टीरक्षक थोडीशी मिस्टेक करतात. बॅकअप फार वेगानं लाभतंय. क्रिकेटच्या मैदानावरती काही काळ फुटबॉल देखील सुरू होता. 40+ क्रिकेट या सगळ्या गोष्टी अगदी फार जवळून पाहायला मिळतात आणि याच गोष्टींचा आनंद घेण्यासाठी के ट्रॉफी आपल्या समोर रंगती आहे. टीमची टोटल झाली आहे 5 धावा धाव फलकावरती. थोडीशी अडचणीमध्ये टीम. 4 धावा झालेत गावदेवी डुंगे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हारने से उन्हीं को डर लगता जिनमें आगे बढ़ने का जुनून और जज्बा नहीं होता. आता तुम्हाला ते इरादे स्पष्ट करायचे. टीम डुंगे 40+ क्रिकेट असलं, रन्स 54चं टार्गेट असलं, काय हरकत आहे. हा तर मोठा प्लॅटफॉर्म आहे. ही मोठी संधी आहे एक मोठा विजय मिळवण्यासाठी. चांगली बॉलिंग होती. लेफ्ट आर्म बॉलरांना एक मी म्हणेल नैसर्गिक देणगी त्याच्याकडे जी असते त्याचा फार मोठा फायदा होतो. रनआउटची संधी आहे. बॉल्स डाऊन दी ग्राउंड, बॅट्समन बॅक टू डिग आउट. टीमची टोटल पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 5 धावा स्कोर कार्ड वरती झालेत आणि पहिलं षटक देखील झालंय कंप्लीट. एका ओव्हर नंतर रन झालेत 5. आज ऑफिशियल मैदानावरती तुम्ही पाहता अजीम अब्दुल्ले सरांना त्यांचं नाव घेणं ना फार डिफिकल्टी असते कारण त्यांच्या नावामध्येच हार्ड आणि त्यांचं वर्क देखील फार हार्ड असतं. ग्रेट जॉब अजीम अब्दुल्ले सर, शकील कुट्टी सर असतील, सध्या गोकुळदास पाटील सर, हे सगळे लेजंड्स आहेत आणि या सगळ्यांना माहिती आहे क्रिकेट काय. कारण क्रिकेट फक्त त्यांनी खेळलं नाही आहे, क्रिकेट जगलं है. दैट्स मोस्ट इम्पॉर्टेंट. और आप जब अजीम सर क्रिकेट खेल के आगे आते हो ना तो इस खेल के साथ एक भावना आपकी जो जुड़ी रहती है, उसके साथ काम करने में जो फीलिंग आती है वो आप कौन सी भी फील्ड में जाओ आपको वो खुशी अजीम सर कहीं नहीं मिलेगी. आणि ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रामध्ये काम करणं ना शकील कुट्टी सर हे फार इम्पॉर्टंट गोष्ट असते. त्यासाठी मोठं भाग्य लागतं आणि मी म्हणेल ते तुम्हा सगळ्यांचं. लेजंडरी क्रिकेटर्स तुम्हाला आज ऑफिशियल पाहायला मिळतात. आज 40+ क्रिकेटर यांच्यासोबत खेळलेले अनेक खेळाडू आज मैदानामध्ये इनॅक्शन मध्ये दिसतात. कदाचित आज तुमच्यातला क्रिकेटर देखील जागा झाला असेल की आज आम्ही देखील 40+ क्रिकेट खेळू शकतोय. तुम्हाला देखील तुमच्या ग्रामीण टीम मध्ये जॉईन व्हावं लागेल. 40+ क्रिकेट फार डेव्हलप होतं. न्यू 40 आहे, ओल्ड 40 आहे.
40-45. मग नीलम सर, एक अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं ठेवू शकतो का नाही, भिवंडी शहर आहे की येणाऱ्या काळामध्ये 40+ देखील व्यावसायिक क्रिकेट व्हायला हवं. जशी BRPL पाहिली, BPL पाहिली, TDPL पाहिली, हे भिवंडी शहर आहे जिथे नीलम नाईक सारखा एक असा देखील योद्धा आहे की जो या गोष्टीवरती बारकाईने लक्ष टाकू शकतो. एखादी 2 दिवसाची 3 दिवसाची का होईना 40+ भिवंडी प्रीमियर लीग देखील पाहायला आम्हाला भरपूर आवडेल. क्वालिटी आहे या क्रिकेटमध्ये, स्टँडर्ड आहे या क्रिकेटमध्ये, ठस्सन दर्जा हे सगळं आहे भिवंडी क्रिकेटमध्ये. म्हणून मी नेहमीच म्हणतो ना, जिथे क्रिकेटचा आहे एक वेगळाच कहर, ते आहे मित्रांनो क्रिकेट वेड हे भिवंडी शहर. आणि भिवंडीच्या मी म्हणेल जर आपण शहराचा विचार केला तर सिटी क्रिकेट फार मोठं, भिवंडी शहर फार मोठं. तर जसं जसं आपण थोडंसं आतमध्ये येऊ लागतो या विभागामध्ये वडूनगर सारखी एक चांगली टीम आहे, वडघर, कारिवली आहे, कालवार. इथनं थोडंसं आपण पुढे गेलो तर खारबावा, त्यानंतर आपण पुढे गेलो तर कार्डीच्या मैदानावरती देखील फार मोठी क्रिकेट स्पर्धा होते. त्यानंतर एक पालघर बेल्ट सुरू होतं, फार मोठं क्रिकेट या बेल्टमध्ये खेळलं जातं. फ्रंट फुटला आले, फटका हवा होता, कॅच कोण घेईल हा प्रश्न. खरं तर गोलंदाजाचा झेल हवा होता आणि त्यानं कॉल करायला हवा होता. चर्चेमध्ये वेळ गेली आहे निघून. तिसरा धावेचा प्रयत्न आहे सुरू. वॉच रनिंग बिटवीन द विकेट. डगआउट मध्ये हा टाळ्यांचा कडकडाट ना फार काही सांगून जातोय. 3 रन झाले तिथे कंप्लीट आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. कैलाशा बॅट मधनं 3 चेंडू आणि आपण रन्स पाहतो 5. चांगली बॅटिंग ते करतात. 24 चेंडू तुम्हाला रन्स बनवायच्यात, 54. लक्ष सुद्धा टीम ढुंगे संघ डगआउट मध्ये फक्त 9 खेळाडूच असतील आणि एक्स्ट्रा प्रतिनिधी कोणही नसेल आणि एक तुमचे टीम कोच असतील, म्हणजे टोटल 10, म्हणजे 12चा तुमचा स्क्वॉड. 12th मॅन आमच्या सोबत आहे, कोच तुमच्याकडे आणि 1 रन शॉट, म्हणजे 1 रन कमी होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल अर्थातच 7 या आकड्यावरती. बॉल होता यार, बॉलिंग ट्रॅक वर विवेक. गोलंदाज तयार होईल. स्ट्रायकर इनला बॅटिंग साठी सज्ज. फलंदाज विश्वनाथ. फटका चांगला, बॅटमधनं स्वीट साऊंड जरूर आला. क्षेत्ररक्षण हाय स्टँडर्ड पाहायला आम्ही इथं. आता रन घेण्याचं मानस आहे. बॅकअप लाभलंय, झाली आहे चूक आणि 2 धावेंची इथे पूर्ण केली जाईल भूक. एकेरी दुहेरी धावेनं काम चालणार नाहीये. टीम डुंगेज सध्या पावसाळा संपून फार दिवस झाले असं आपण म्हणत होतो, मग अवकाळी पाऊस आजही सुरू आहे. आणि एक गोष्ट आपण म्हणू शकतो ना राहुल दादा, की सध्या माणूस बदललाय, निसर्ग बदलतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माणूस माणुसकीच्या नियमांमध्ये होता, माणसाच्या पाबंदीमध्ये होता, निसर्ग त्याच्या नियमामध्ये होता, आज अनेक सारे सरोवर तिथे मोठ्या मोठ्या टॉवर्स उभे होतात आणि त्यानंतर तुम्हाला प्रलय, महाप्रलय, अतिवृष्टी या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. किस्मत किस्मत की बात है, आज धूप है तो मेरे यहाँ कल बरसात भी है. बॉल होता यार, चांगली गोलंदाजी होती आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू फार डीप राहिला, लक्ष थोडंसं लांब चाललं. डुंगे टीम असं नाही आहे की 54 रन फार कठीण आहेत. हे क्रिकेटचं धावफलक आहे ना, ते शेवटच्या टप्प्यापर्यंत विजयाची गॅरंटी मित्रांनो कधीच देत नाही. या बॉल नंतर एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देईल. भिवंडीतल्या ते संघाचं होतं. बॉल तयार होतो विवेक, फार चांगला फटका, बॅकलिपला खाली आणला, आडवा बॅटनं चेंडू पाठवला. हा स्टँडर्ड क्रिकेट दाखवतीये टीम. पाय एन्जॉय केलं जातं. सिंगल डबल देखील टाळ्यांचा कडकडाट डगआउट मधनं तुम्हाला ऐकायला येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. कारण पुन्हा एकदा 1 रन शॉट. एक्झॅक्टली घडतंय काय, हा फार मोठा प्रश्न. आपण चर्चा करत होतो क्रिकेट मधल्या धावांच्या किमतीची. एक सामना मला आठवतो, विजयदादा पाटील चषक होतं आमच्याच विभागामध्ये नगझरीला, अगदी आमच्या गावापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती. तिथे मी तो रेकॉर्ड घडताना पाहिला. 110 रन केल्या होत्या टीमघरनं. त्याचं प्रत्युत्तर देताना ना प्रमोददादा मनकोली संघाने 112 केल्या, तरी देखील ती मॅच टीमघर जिंकली. पेनल्टी लागली होती, मॅच बरोबरी सुटली. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम होता आणि एका धावेनं इतिहास घडता घडता एकवरी मनकोली संघाचा राहिला होता.
या फार मोठ्या गोष्टी आहेत. क्रिकेटमधला अजून एक विक्रम तुम्हाला सांगेल, 5 बॉलमध्ये 35 रन चेस होताना मी पाहिलात. तर तुम्हाला 24 मध्ये 54 करायचे आहेत का अशक्य नाही आहे. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद जरूर झालेत. एक गोष्ट नेहमी मनामध्ये ठेवा, जगाला एक सुपरस्टार नक्की ज्या व्यक्तिमत्वानं दिला, हरिवंशराय बच्चन, अमिताभ बच्चन यांचे पिताश्री, त्यांची एक फार सुंदर कविता है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद जिनको त्यागो तुम और संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना कभी मेरे यार जय जयकार नहीं होती. टीम ढूंढे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, षटकातील हा चेंडू आहे. अंतिम दुसऱ्या द्वितीय षटक सुरू आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 धावा. जवळजवळ आतापर्यंत 2 रन शॉर्ट आलेत. पण त्यांचा इम्पॅक्ट काय पडेल, कारण एका रनची किंमत काय तुम्हाला नुकतीच मित्रांनो सांगितली. ऑन साइडला आता टायमिंग चांगला, आता मोठा फटका येऊ शकतोय. प्रयत्न फार चांगले झाले. त्या क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करून त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय, सीमा पार आलाय. हा पहिला चौकार. ना त्या जर यांना लडकी आंख मारतीये तर त्यांना माहिती आहे घरी गेल्यावर तुमचा रिझल्ट काय. हे 40 प्लेस क्रिकेट आहे आणि थोडस एन्जॉय आपण देखील करूयात. जर समुद्रामध्ये आलोय तर पाय कशाला भिजवायचे, लाटांवरती स्वार देखील होऊ, कारण तो आनंद फार वेगळाच असतो. आणि 40 प्लेस क्रिकेटांना शिकणे असंच काही आहे, जे 40 प्लस क्रिकेटसाठी फार चांगल्या कविता देखील करत असतात. वडूनवघरच्या जात इथनं हाकेच्या अंतरावरती त्यांचं गाव आहे. वडूनवघरने देखील या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला दिनेश चौगुले दिलाय, याचा उल्लेख आवर्जून करेल. फार मोठं नाव आहे. केतन पाटील अनेक स्टारकास्ट त्याच्या माध्यमातून घडताना मी पाहिली आहे. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल, भिवंडी बल्टमध्ये मी जर प्रथम कुठे आलो तर ते वडूनवघर गाव होतं. ती रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमधली स्पर्धा होती. भावेश भगत, घनश्याम आमच्या मित्र त्यांच्या माध्यमातून पहिली टुर्नामेंट आम्ही कव्हर केली. 18 रन झालेत धावफलकावरती, 16 बनवायचे 54. आणि जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये इथनं जर पाहिलं तर अजून 38 रनची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये. आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतातली जर कोणती टुर्नामेंट कव्हर केली असेल तर ते होतं स्वर्गीय सुजाता चषक आणि जय भोलेनाथ क्रिकेट क्लबची स्पर्धा आम्ही पाहिली होती. त्यानंतर फार फार प्रेम दिलं या भिवंडी शहरानं. एवढं प्रेम मिळालं की ते प्रेम आहे ना, एक मार्गदर्शन आणि प्रेरणा. नीलम नाईक सर नेहमीच आमच्या पाठीशी राहिला. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह अँड मोटिवेशन. नीलम नाईक आहेत आपल्यासोबत. महाराष्ट्र लंगडीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. खरा स्पोर्ट्समॅन काय आहे ना, तुम्ही कारिवलीमध्ये येऊन पहा, तुम्हाला या फार साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. कारण आजवर मी अनेक टीम्सला भिवंडीमध्ये खेळताना जरूर पाहिला. आज कारिवलीची टुर्नामेंट आहे म्हणून नाही, एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगेल, बॉल उंच हवात, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक कॅच घेणं थोडंसं कठीण. 12 बॉल रन्स करायचे 38 आणि याच दमदार सुरुवातीची फार गरज होती. आणि चेंडू कव्हर्स मध्ये सीमा पार चालला, चौकार. रन्स मिळतील 4. टीमची टोटल 4 ने पुढे सरकेल आणि संघ जाऊन पोहोचलाय 2-0 20 वरती. जिंकण्यासाठी अजून करायच्यात 34 धावा येणाऱ्या 11 बॉलमध्ये. आपण चर्चा करत होतो काही टीम्सच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिट बद्दल. एक संघ चिराग माईचा राहणार अजूनपर्यंत कधीही मैदानावरती उतरल्यानंतर त्या टीमला अंपायर सोबत असेल किंवा कोणत्या क्रिकेटर सोबत असेल कधीच मी वादविवाद करताना पाहिला नाही. एक सेन्सिबल क्रिकेटसाठी त्यांना जाणलं जातं. पप्पा खारीकची टीम पूर्ण खासदार चषकामध्ये मी पहिल्यांदाच पाहिली. त्यांचा जो परफॉर्म होता अफलातून होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष काय ना, मितेश 11 कारिवलीनं फार जवळून दाखवला. त्या टुर्नामेंटमध्ये कारिवली जरूर हायलाईट राहिली. मग महेश बोलानं भावेश पवारचा घेतलेला झेल आणि तदनंतर त्यानं केलेलं सेलिब्रेशन आजही जाऊन तुम्ही युट्यूबला पाहू शकता. फार गर्दी आहे लाईकशी तिथे, कारण गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण आहे हे कारिवलीचं क्रिकेट. आणि तेच आपण एन्जॉय करतोय. या कारिवली गावातील एक धडाडीचा योद्धा, एक लोकनेतृत्व आणि कर्तृत्वाचा मी म्हणेल वाहणारा एक धबधबा, ज्यानं नेहमीच या नाईक परिवाराला फार प्रेम दिलं आणि समाजामध्ये कसं वावरावं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ना नाईक सर ती ज्या नावानं शिकवली. अर्थातच कचेर नाईक त्यांच्या आठवणी खातेरी क्रिकेट टुर्नामेंट आपल्या समोर रंगतीये.
20 धावा स्कोर कार्ड वरती आणि यावी स्विच हिट. व्हॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवाहाच्या दिशेनं वाहणारे फार असतात, लाटेवरच्या विरुद्ध दिशेनं पोहणारा एखादीच असतो आणि तो आहे डुंगे संघाचा फलंदाज सोजन. यस डीजे कम ऑन. षटकाराला आणि षटकारानं धाव फलक स्कोर कार्ड वरती चाललाय 26. हा फटका पुन्हा पाहायचा आणि हा स्विच हिट. डेव्हिड हॉटनना ना जो झिम्बाब्वेचा क्रिकेटर होता त्यांना पहिल्यांदा खेळला. केविन पीटरसनला अजय दादा बॉल मशीन समोर डोळ्याला पट्टी बांधून खेळताना आपण पाहिलं. मग आता जर केविन पीटरसन 40+ क्रिकेट खेळू लागला आणि त्यांना हा शॉट पाहिला तर तो या खेळाडूची तिकीट लवकरात लवकर बुक करेल, कारण त्याला हा फटका देखील फार लाजवून जाईल की हा माझ्यापेक्षा जास्त बेटर शॉट खेळतोय. मॅचला रंगत वाढली आहे. चौकार आलेत आपण पाहतोय, त्यानंतर षटकार देखील आलेत. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. अपील झाला. यस. चेंडू आणि बॅटचा स्पर्श आणि आता विकेटचा हर्ष. हेच तर क्रिकेट आहे. कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर अपयश. काही क्षण आनंद जरूर दिले फलंदाज सोजननं. त्यानंतर दीपक भुरेनं घेतली विकेट आणि परतावं लागते सोजनला. बॅक टू दी डगआउट. आपल्याला पाहायला मिळतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 26 वरती थांबली आहे. 54 54 तुम्हाला करायच्यात, म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक 9 आणि 9 चेंडू धावा करायच्या आहेत. 28 40+ क्रिकेट हा रेकॉर्ड घडवण्याची संधी तुम्हाला जरूर असेल. सपनों को पाने के लिए समझदार नहीं दोस्त पागल बनना पड़ता. आणि आता तुम्हाला वेड होऊन खेळावं लागेल. याचं कारण का तर शहाणे लोकांना नेहमी इतिहास वाचत राहतात. जे लोक आपल्या ध्येयासाठी वेड होतात ते वेड होऊन खेळतात. स्पीडअप करा प्लीज, थोडं फास्ट खेळा. टीम गावदेवी स्पोर्ट्स पाय रिक्वेस्ट तुम्हाला. आणि अंपायर अझीम अब्दुल्लेत, जर तुम्हाला वॉर्न केलं गेलं आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागला तर तुम्ही अंपायर सोबत जास्त काळ चर्चा करू शकत नाही आहात. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगेल. राहणाळ इलेक्शन असेल. राहणाळ टीम मला आजही आठवते. 40+. एक बॅट्समन होता ज्याचं नाव मला आठवत नाही. चॅलेंजचं मैदान होतं, त्या नावानं दणानून सोडलं होतं. 28 रनची गरज. बॉल हवेत आहे. कॅच होईल का. प्रयत्न फार चांगले झाले. 2 धावा जरूर मिळतील. स्किड झाले, बॉडी बॅलन्स गमावला आणि स्वतःला सावरत असताना पाहतायत की बॅकअप मिळाल्यानंतर रन्स किती गेलेत. तर आम्ही जरूर तुम्हाला सांगू 2 धावा तुम्ही वाचवलेत तुमच्या संघासाठी. समीकरण चेंज होत आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी करायच्या 26. ख्वाब टूटा मगर हौसला जिंदा है. हम ओ है जहां मुश्किल अभी शर्मिंदा है. अगदी तुम्हाला डोंगे संघ तेच क्रिकेट खेळायचं, कारण तुम्ही संघर्ष करताय तर तुमची क्षमता देखील आता यश मिळवण्यासाठी वाढायला हवी. कारण विजयाना हा शौर्याचा अलंकार आहे, तो मागून मिळणार नाही. त्यासाठी घाम तुम्हाला गाळा वाच लागेल. लेफ्ट आर्म बॉलर शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल करायचं होतं. मिस टायमिंग आहे. कॅचची संधी फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला झाली आहे कॅच ड्रॉप. रन्स मिळतील 2. आता झालाय ओव्हर थ्रो. बॅकअप नाहीये. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. चौथी रन आता मिळेल का नाही, कारण कोऑर्डिनेशन कुठेतरी थोडस चुकलं. जो तालमेल हवा होता यस चौथ्या धावेसाठी तो कॉल झाला नाही स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाकडनं. आणि रन्स मिळतील 3. धावसंख्या 31. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी करायच्या धावा 23. जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. रहा संघर्ष की जो चलता उस संसार बदलता है. जिसे रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निखरता. आता तुम्हाला तेच क्रिकेट मैदानावरती खेळायचंय. गोलंदाज मोहित संधी देत नाहीयेत. सुरुवातीचे 2 बॉल रन्स जरूर आल्या, नंतर विकेट घेतली सोजनजी. त्यानंतर आपण पाहिलं मॅच मध्ये टर्निंग पॉइंट्स आपल्याला फार पाहायला मिळतात. सामना सध्या गोलंदाजी संघाकडे जास्त झुंकलाय.
हा बॉल इम्पॉर्टंट होता, इथे मोठा फटका आला असता, मॅच बॅलन्स असती. मग हा चेंडू जातो इथे डॉट आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. टीमची टोटल धावफलकावरती आफ्टर 3 ओव्हर 31 54 रिक्वायर्ड 6 फ्रॉम 23 रिक्वायर्ड 23 फ्रॉम 6. छोटा छोटा शब्द आहे ना, इकडे तिकडे फार मोठा उलटफेर करून जातो. प्रत्येक चेंडू मागे 340च्या सरासरीने रन्स तुम्हाला करायच्यात. के ट्रॉफी 2021. प्रिन्स मूवीज नक्कीच टेलिकास्ट करते. 6 बॉल 23 रनची गरज आहे. चॅलेंजला प्रिन्स मूवीजनं जे टेलिकास्ट दिलं तिथनं ना मी म्हणाल या वेबसाईटला एक सोन्याचे दिवस आले. आधी देखील त्यांचं कार्य भिवंडी क्रिकेटसाठी डेफिनेटली नॉट ही लाईन आपण म्हणू शकतो की फार मोठं आहे. आणि अगदी भिवंडी क्रिकेटचे जे तारे सितारे घडले त्यामागे रवी गुळवी असतील, प्रथमेश पाटील असतील, या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे. तर आपल्या चेहऱ्यासमोर ना असे काही चेहरे येतात जे आपल्यासमोर कॉम्बॉक्सच्या बाजूला असतात, स्कोरिंगला किंवा वॉर रूममध्ये असतात. खरी मेहनत असते ना ती तिकडे असते जिथे कॅमेरामॅन भावेश आहेत. त्याचनंतर आपण पाहतोय आमचे कॅमेरामॅन सलमान सॉरी अरबाज आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय सूरज. प्रिन्स मूवीची पूर्ण टीम अप्रतिम टेलिकास्ट होत आहे. 6 चेंडू 21 पहिलाच बॉल क्लीन बोल दांडी गुल फलंदाज बाद. त्यावरती एखादा नाचताना दिसला तर नंतर कठीणाई येतील. 5 बॉल रन करायचे 23. फार एन्जॉयमेंट असते 4D+ क्रिकेटला. नुकतीच आम्ही दापोड्याची क्रिकेट टुर्नामेंट पाहिली. त्या टुर्नामेंटमध्ये फार मोठा इतिहास झाला अजय दादा. चेंडू आहे ना दिसत देखील नव्हता पण मॅच पूर्ण झाली. जरूर पराभव आला कारिवलीला, मात्र समोर जो प्रतिस्पर्धी संघ होता त्यांनी रन्स चेस केला अंधारामध्ये देखील. कारण फिल्डर्सला देखील कुठे चेंडू दिसतो ज्यावेळी बॅटवरती मिडल होतो आणि चेंडू बॅटवरती आला की चौकार षटकार नाही तर धावून धावून रन्स त्यांनी पूर्ण केल्या होत्या. आणि तिथे उपविजेतेपद स्वीकारावं लागलं होतं टीम कारिवलीला. 5 बॉल रन्स करायचे त्या मॅच मध्ये 23. जिंदगी में हार तब नहीं होती जब हारते हो, हार तो तब होती है अब्दुल्ले सर जब आप हार मान लेते हो. जिंकणं न हारणं, यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही लढताय कसं ते फार इम्पॉर्टंट आहे. बिकॉज यू क्रिएट हार्डवर्क यू गॉट अ सक्सेस. सक्सेसची देखील एक डेफिनेशन आहे. सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यशाचा एक प्रवास, त्याचा अंत मित्रांनो कधीच होत नाही. आता तुम्ही बॅटिंगसाठी नंबर 7 वरती आलात, 6 वरती आलात, ते देखील कुठं महत्वाचं आहे. कारण क्रिकेट काय सांगतं, इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ बिगर, इट इज इम्पॉर्टंट हाऊ बिग यू प्ले. बॉल होता यार. टप्पा पडल्यानंतर चेंडू गुडलाईन स्पॉट वरती पीच झाला. नंतर सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. राईज झाला चेंडू, टॉस झाला आणि बीट करून जातो फलंदाजाला. आता 4 चेंडू 4 षटकारांचीच गरज आहे. मात्र हे म्हणणं चुकीचं असेल, कारण या आधीच मला एक रेकॉर्ड कळाला नीलम नाईक सरांकडनं. 6 बॉल 14 रनची कारिवलीला गरज होती. एकही बॉल न टाकता त्या 14 रन झाल्या होत्या. म्हणजे इथे देखील होऊ शकतं का असं काही. तर रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी. तिथे भारत पाटील बॉलिंग करतोय, तो फार चांगला टप्पा त्याला सापडला. अजून एक सुंदर बॉल. चर्चा 4 बॉल 4 षटकारांची होती. कदाचित आता मिडन षटक देखील पाहायला मिळू शकतं. ज्या अनुषंगाने बॉलिंग होतीये ना, या बॉलरकडे ती क्वालिटी आहे. तुम्ही पाहू शकाल त्याचा फॉलो थ्रू, रिलीज ऑफ डिलिव्हरी फार चांगली आहे. आणि जर त्याला टप्पा सापडला तर कदाचित हा बॉलरांना फलंदाजांसाठी फार मोठा धोका राहू शकतो येणाऱ्या काळामध्ये. सध्या भारत पाटील तीच बॉलिंग करतोय. सलग चाला 4था डॉट. मॅडन ओव्हरकडे लक्ष आहे. अजून 2 बॉल बाकी आहेत. कदाचित येते मॅडन ओव्हरचा आता सुगंध कुठेतरी दुर्वळू लागलाय.
कारण ज्या अनुषंगानं गोलंदाजी होती आणि बॅट्समनकडे फुटवर्क सध्याच्या घडीला तरी नाही आहे. जब तक वक्त साथ देता है बंदा हर किसी को मात देता है. सध्या साथ मिळती आहे खेळपट्टीकडनं भारतला. हा आला 5वा डॉट बॉल आणि येणारा चेंडू जर निर्धावाला तर 40+ क्रिकेट मधलं हे पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. के ट्रॉफी वाट पाहतीये या विक्रमाची. पूर्ण स्पर्धेतील हे पहिलं मेडन षटक असेल. अजून फिल्डिंग मध्ये चेंजेस आणले जात आहेत. यष्टीरक्षक फिल्डिंग मध्ये चेंजेस करतोय आणि भारत पाटील तयार झालाय बॉलिंग ट्रॅक वर आणि कीपरला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा आहे ना, बाकी लेग बाईज नाहीये म्हणजे हे मेडन षटक नसेल. आणि चौकार आला शेवटच्या बॉल वरती, तरी देखील टाळ्यांचा कडकडाट. फार मोठ्या संख्येनं गावदेवी डुंगे टीम करतीये. याला सर म्हटलं जातं शीशे की तरह आर पार हो फिर भी कितनों की समझ से बाहर हो. जिंकले हारले तरी त्यांची चेहऱ्यावरची स्माइल गायब झाली नाहीये. एन्जॉय अँड एन्जॉय. अगदी तेच करत असताना आपण नामदेव डुंगे टीमला पाहायला. चला नामदेव डुंगे टीम, येऊ दे तुमचे सगळे चेहरे मैदानावरती. शेक हँडसाठी लाईन अप करा. हार्ड लक तुम्हाला म्हणावं का आता हा देखील प्रश्न आम्हाला पडला. तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहून कीप स्माइलिंग, कीप विनिंग, कीप गोईंग. आणि जिंकत राहा, हसत राहा आणि खेळत राहा. हे 40+ क्रिकेट. त्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. टार्गेट होतं 54चं. बॅटिंग फीवर आपल्याला देखील लक्ष ठेवावं लागेल कारण फार मोठं टार्गेट सेट झालं होतं. रन्स मला तरी वाटतं एक्स्ट्राच फार आलेत या इनिंग मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 14 धावा ज्यानं बनवल्या संजय तो ठरलाय सामनावीर. तर यायचे संजय ना मॅन ऑफ द मॅच साठी. राहुल पाटील यांच्या शुभ असे आम्ही संजयला देतो मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच टीम राहना लीग ऍक्शन मध्ये उतरेल. त्यांना फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाना स्पोर्ट्स टेमगर. आजवर आम्ही बर्फानी बाबा टेमगरचा एक वेगळा धबधबा पाहिलाय. आज पाहिजे नाना स्पोर्ट टेमगर या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करते. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे घेतलाय तो म्हणजेच टीम नाना स्पोर्ट टेमगरनं. त्यांचे 12th मॅन मॅच सुरू होण्याआधीच आमच्या सोबत जोडले गेलेत. म्हणजे ही शिस्त आहे टेमगर क्रिकेटची. स्वागत आहे काका आपलं कॉम्बॉक्स मध्ये. अरुण दादा म्हात्रे. आम्ही काका म्हणालो, ते म्हणाले दादा. म्हातारं व्हायला कुणालाही गोकुळदास सर आवडत नाही, ही गोष्ट देखील फार खरी आहे. तर वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे जिथे मॅन ऑफ द मॅच दिली जाते. स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल. भावेश मॅन ऑफ द मॅच स्वीकारत असताना आपण पाहिलं राहुल पाटील आणि परेश मडवी यांच्या शुभ हस्ते तो सामनावीराचा पुरस्कार दिला गेला. व्यासपीठावरती जे कटआउट्स आहेत त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूया.